सोनम वांगचुक यांना समर्थन देण्यासाठी शिवसेना उपाठाचं मुंबईत आंदोलन। शिवाजी पार्कात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आंदोलन। 6 बंडखोर खासदारांच्या शिवसेनेतील विलीनीकरणाला लोकसभा अध्यक्षांकडून मंजुरी। ठाकरेंच्या शिवसेनेला अजून एक धक्का। आम्ही तोडण्याचं नाही, जोडण्याचं राजकारण करतो। शिवसेनेमध्ये आलेले 6 खासदार स्वार्थासाठी नाही, मतदारसंघाच्या विकासाकरता आमच्यासोबत। शिंदेंचा ठाकरेंवर घणाघात। आम्ही जय श्रीराम जरूर बोलतो, जय शिवराय, जय श्रीराम, पण आम्हाला राम पाहिजे, तो भाजप मुक्त राम पाहिजे। हा दरोडा फक्त राम मंदिरात नाही तर हिंदूंच्या श्रद्धेवर। नागपूरमधून उद्धव ठाकरेंचा घणाघात। उद्धवजींच्या शेवटी हे लक्षात आलं, जो राम का नहीं वो किसी काम का नहीं। त्यामुळे ते रामाकडे परत गेले, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो। आनंद आहे, ते रामाकडे परत गेले त्याबद्दल त्यांचं अभिनंदन। देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावरून टोला। बहात्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा। मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार, तर मामुटी आणि कार्तिक आर्यन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर। इराणचा जॉर्डनमधील अमेरिकेच्या सैन्यतळावर हल्ला। अमेरिकेचे 2 सैनिक ठार तर 1 बेपत्ता। आणि फिफा वर्ल्ड कपमध्ये फ्रान्सचा 6-4 पराभव करत इंग्लंड 3ऱ्या स्थानी, तर आज अर्जेंटिना विरुद्ध स्पेनमध्ये रंगणार फायनल। नमस्कार, मी सुवर्णा। न्यूज 18 मराठीच्या पहिल्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज रविवार, महत्त्वाच्या घडामोडी काय काय आहेत सविस्तरपणे आपण बघणार आहोत। सोनम वांगचुक यांना पाठिंबा देण्याकरता उद्धव ठाकरे मैदानात उतरलेले आहेत। सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ उद्धव ठाकरे आंदोलन करणार आहेत। छत्रपती शिवाजी महाराज पार्कामध्ये दुपारी 4 वाजता आंदोलन केलं जाणार आहे। मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याजवळ ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन केलं जाणार आहे। सोनम वांगचुक दिल्लीमध्ये उपोषणाला बसलेले होते। कालचा त्यांच्या उपोषणाचा 22वा दिवस होता। त्यांच्या समर्थनार्थ आज उद्धव ठाकरे पक्ष मुंबईमध्ये शिवाजी पार्क दादरचं जे परिसर आहे तिथे आंदोलन करणार आहे। मीनाताईंचा जो पुतळा आहे त्याच्या समोर ठाकरे गटाकडून आंदोलन केलं जाणार आहे आणि त्या माध्यमातून सोनम वांगचुक यांना पाठिंबा दिला जाणार आहे। राज्याच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठी बातमी, उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून बंडखोरी केलेल्या 6 खासदारांच्या विलीनीकरणाला लोकसभा सचिवालयानं मंजुरी दिलेली आहे। ठाकरे यांच्या पक्षातील 6 खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांचं भवितव्य काय असेल असा प्रश्न निर्माण झाला होता। खासदार बंडखोरी करणार हे लक्षात येताच ठाकरे यांच्या पक्षानं कायदेशीर पावलं टाकायला सुरुवातही केली होती। आमचा पक्ष स्वतंत्र आहे अशा आशयाचं पत्रही त्यांनी दिलं होतं। आरोप प्रत्यारोप ज्या पद्धतीने करतात त्यांचं सुरू आहे, म्हणून आरोपाला आम्ही आरोपाने उत्तर देत नाही आणि त्याला कामातून उत्तर देतो। आणि त्याचबरोबर हे ज्या पद्धतीने इतके लोक शिवसेनेसोबत येत आहेत, खासदार आले, अनेक लोकप्रतिनिधी आले, हे सोडून का जात आहेत याचं आत्मपरीक्षण ज्याला सोडतात त्यांनी केलं पाहिजे।
आमचे नेते जे लोकसभेमध्ये आहेत त्यांनी पत्र लिहिला की दोघही बाजू ऐकून शिवाय तुम्ही निर्णय देऊ नका. हे लोक बंडखोर आहेत, आमच्या पक्षावर निवडून आलेले आहेत, आमच्या निशाणीवर निवडून आलेले आहेत. पण आज पण तोच विषय झाला जो 2022ला झाला होता. म्हणजे जायचं कुठं, सांगायचं काय, कुठं गुहार करायची. कोर्टामध्ये तारीख पे तारीख होत आहे. जे स्वायत्त संस्था आहेत चुनाव आयोग सारखं आमच्या विरुद्ध आहेत. जे स्वायत्त संस्था निष्पक्ष झाला पाहिजे, लोकसभा अध्यक्ष ते आमच्या बाजूला नाही. उद्धव ठाकरेंच्या आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घणाघाती टीका केली. त्याला उद्धव ठाकरेंनी रामाची रक्षा करणारच असं म्हणत उत्तर दिलं. उद्धव ठाकरेंनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार प्रहार केलेला आहे. पहिल्यांदा तर मला या गोष्टीचा आनंद आहे की उद्धवजींच्या शेवटी हे लक्षात आलं, जो राम का नहीं वो किसी काम का नहीं. त्यामुळे ते रामाकडे परत गेले, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. बाकी आता रामरक्षा म्हणणं चाललं असेल तर यावेळेस तरी थोडी बहुत का होईना रामरक्षा ते वाचतील आणि केवळ राजकीय कार्यक्रम करणार नाहीत, अशा पद्धतीची अपेक्षा मी या ठिकाणी ठेवतो. मंदिर चोरांची बाजू घेणारा राम भक्त असू शकत नाही. म्हणून मला फडणवीसांनी सांगायचंय की शब्दाचे खेळ करू नका. राम रक्षा येते की नाही, राम रक्षा स्तोत्र येत नसेल, पण मला रामाची रक्षा करायला येते आणि ते केल्याशिवाय मी राहणार नाही, मागे नाही हटणार. गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसविषयी राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगतायत. शरद पवार एनडीए सोबत जाणार, शरद पवारांचे खासदार सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी होणार, असे वेगवेगळे राजकीय तर्कवितर्क लावले जात आहेत. पण खासदार सुप्रिया सुळेंनी या चर्चांचं खंडन केलेलं आहे. एनडीए कडून असा कोणताही प्रस्ताव आला नसल्याचं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलेलं आहे. एनसीपी शरद चंद्र पवार पार्टी को कोई भी प्रस्ताव कहीं से भी नहीं आया, न कांग्रेस से आया है, न बीजेपी से आया है, न किसी से आया है. तो ये प्रस्ताव की बातें कहाँ से आ रही है या आपके सूत्र कौन है मुझे पता नहीं, लेकिन हमारी पार्टी में किसी ने भी कांटेक्ट, न कांग्रेस ने कांटेक्ट किया है, न बीजेपी ने किया है, न एनडीए के किसी मित्र पक्ष ने. हम 8 सांसद हैं. हम हर हफ्ते किसी न किसी काम से हमेशा मिलते रहते हैं. आदरणीय पवार साहब से मिलते हैं. अब मेरी तो विस्तार से लगातार सबसे बात होती रहती है. मुझे हमारे एक भी सांसद ने नहीं कहा है या विधायक ने नहीं कहा है कि कुछ अलग करना है. सब अपने जहाँ हैं हम खुश हैं.